कविताच किचनमध्ये आज झणझणीत चिकन रस्सा भाजी बनवलेली आहे. हाय, मी कविता किचन रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आणि अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर पटकन कविता किचन रेसिपीला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे मिळतात खूप स्पेशल अशा रेसिपीज. त्याचबरोबर भरपूर टिप्स आहेत रेसिपी, अचूक साहित्य प्रमाण आणि तयार होणारी रेसिपी किती लोकांना पुरेल अशा पद्धतीची डिटेल रेसिपी पाहत असतो. त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला जर उत्तम स्वयंपाक शिकायचा असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे अद्रक लसूण पेस्ट. साधारणतः 1.25 किलो एवढा आपण चिकन घेतलेला आहे. छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. मोठ्या पातेल्यामध्ये शिजवत आहे, कारण शिजवताना ते ओतू जातं. यासाठी तुम्हाला जर कुकरमध्ये शिजवायचं असेल तर साधारणतः 5 ते 6 शिट्ट्या करून तुम्ही शिजवून घेऊ शकता. तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये टाकायची अद्रक लसूण पेस्ट. साधारणतः पोहे खाण्याचे 2 चमचे एवढी अद्रक लसूण पेस्ट आपण यामध्ये टाकलेली आहे. थोडीसं पाणी टाकून छान मिक्सरला दळून घेतलेली होती. गॅसचा फ्लेम हा या स्टेजला मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर ही अद्रक लसूण पेस्ट आपल्याला छान अशी तळून घ्यायची. आता यामध्ये आपण धना पावडर वापरणार आहोत. त्याचबरोबर अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकत आहोत धना पावडर. साधारणतः पोहे खाण्याचे 1 ते 1.5 चमचा एवढी धना पावडर यामध्ये टाकलेली आहे. अगदी थोडीशी हळद टाकायची. साधारणतः 1 चमचा एवढी मी हळद टाकलेली आहे, कारण 1.25 किलो चिकन आहे. चिकन थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये आहे. त्यामुळे आता मंद गॅसवर छान असं आपण हे सगळं या ठिकाणी परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये हे चिकन टाकायचं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता चिकन टाकल्यानंतर अर्ध पातेलं एवढं चिकन चाललं, त्यामुळे त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ते खूप ओतू जातं. त्यासाठी मोठ्या पातेल्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर पोहे खाण्याचे 2 चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर मीठ आणि सगळे मसाले या चिकनमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. आता तुम्ही जर चिकन खात असाल किंवा तुम्ही जर हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार असाल तर ह्या सगळ्या जिन्नस तुम्ही पातेल्यामध्ये अगोदरच हाताच्या साहाय्याने छान असं मिक्स करून ते मॅरिनेट करण्यासाठी अर्ध्या तासासाठी ठेवलं तरीही चालतात. त्यामुळे चिकन लवकर शिजतं. परंतु मी चिकनला हात देखील लावत नाही. चिकन स्वतः मी खात देखील नाही, परंतु मी तयार केलेली भाजी मात्र सगळेजण खूप जास्त आवडीने खातात. त्यामुळे मी मॅरिनेट करण्यासाठी न ठेवता अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने हलवून लगेचच ते शिजवण्यासाठी ठेवले. चिकनच्या वरती थोडंसं पाणी राहील एवढं पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर चिकन आपण शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. साधारणतः एवढं चिकन पातेल्यामध्ये शिजण्यासाठी मला 1 ते 1.5 तास एवढा वेळ लागणार आहे. परंतु तुमच्याकडे जर कुकरमध्ये शिजवत असाल तर 5 ते 6 शिट्ट्या करून शिजवा. त्याचबरोबर शिजवताना मध्यम आचेवरच शिजवा, म्हणजे ते पटकन शिजले जातं. आता त्यासाठी लागणार आहे आपल्याला सुकं खोबरं. साधारणतः 2 वाटी एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे. मध्यम आचेवर हलकंसं आपण भाजून घ्यायचं. सुकं खोबरं असल्यामुळे खूप जास्त भाजण्याची गरज पडत नाही. ओलं खोबरं असेल तर थोडंसं जास्त भाजावं लागतं. खोबरं छान भाजून झालेलं आहे. आता या ठिकाणी शेगडीवर मी अशा पद्धतीने जाळीवर कांदे फोडून ते भाजून घेतलेले आहे. ते कांदे यामध्ये टाकणार आहे. आता ही आपली महाराष्ट्रीयन पद्धत आहे, अगदी पूर्वापारपासून चालत आलेली पद्धत आहे की कांदे अशा पद्धतीची भाजून घेतले. त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत अद्रक, लसूण आणि 1 वाटी तीळ. तुम्ही पाहू शकता तीळ अगोदर मी भाजलेले आहे, त्यामुळे मी तीळ भाजताना दाखवलं नाही. एवढे तीळ यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर एवढा सगळा लसूण टाकणार आहे. अद्रक टाकलेला आहे आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्टसर असं हे सगळं दळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं चिकन देखील छान असं शिजलेलं आहे. त्याचे पीस मी ताटात काढलेले आहे. रशी देखील एका पातेल्यामध्ये काढून घेतली. आता त्याच पातेल्यामध्ये मी हे करणार आहे. त्यामध्ये टाकायचं तेल छान असं गरम होऊन द्यायचं. त्यानंतर यामध्ये टाकूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर लगेचच आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा लाल मिरच पावडर. ही तर्री येणारी लाल मिरची पावडर आहे. त्यानंतर 1 चमचा धना पावडर. अगदी थोडी तरी आणि कलर देखील येतो बेडगी मिरचीची, आणि आणखीन 1-2 प्रकारच्या मिरच्या मिक्स करून ही पावडर तयार होते. त्यानंतर कविताच किचन स्पेशल हा या ठिकाणी मटन मसाला किंवा चिकन मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच संपर्क करा. हा चिकन मसाला या ठिकाणी 1 चमचा टाकलेला आहे. सगळ्या जिन्नस तेलामध्ये छान अशा परतवून घेतल्यानंतर यामध्ये जे ग्रेव्हीचं वाटण केलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये टाकायचं. हे पहा, ग्रेव्हीचं छान असं वाटण आपलं करून झालेलं आहे. ते सगळं वाटण यामध्ये टाकणार आहे.
अगोदर हलकंसं मिक्स करून घेतलेलं आहे. एकाच वेळेस सगळं न टाकता पूर्णपणे व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी अगोदर थोडंसं टाकलं, त्यानंतर राहिलेला सगळा मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचा काळा कांदा वापरल्यामुळे भाजीला छान असा रंग येतो. त्यानंतर 2 ते 3 मिनटं परतवल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. त्यानंतर जे थोडंसं सूप होतं, साधारणतः पातेल्यामध्ये खूप सगळं सूप आटतं, त्यामुळे साधारणतः छोट्या वाट्या भरून 2 ते 3 वाट्या भरून एवढं सूप होतं ते सूप टाकलेलं आहे. त्यानंतर जे चिकनचे पीस होते ते सगळे व्यवस्थित छान शिजवून घेतलेले होते ते सगळे यामध्ये टाकायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये टाकताना गरम पाण्याचाच वापर करायचा. गरम पाणी देखील यामध्ये आपण टाकलेलं आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी. साधारणतः 1 पातेलं भरून एवढं गरम पाणी टाकलेलं आहे. या ठिकाणी सगळे चिकनचे पीस आपण यामध्ये टाकलेले आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि गॅसचा फ्लेम हा मध्यमच ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता आत्ताच खूप छान रंग आलेला आहे, कारण आपण यामध्ये तिळाचा वापर केलेला आहे. तिळामुळे छान असं तेल या ग्रेव्हीला येतं आणि तेवढं कट यामध्ये तयार होतं आणि अगदी तुम्ही पाहू शकता खूप छान मध्यम कन्सिस्टन्सीवर, खूप दाटसर नाही किंवा खूप पातळ नाही अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आत्ताच खूप छान असं तेल वरती आलेलं आहे. अगदी तुम्हाला जर खूप सगळे इथून पुढे अशाच परफेक्ट आणि झणझणीत चमचमीत त्याचबरोबर खूप सगळ्या रेस्टॉरंटच्या रेसिपी शिकायच्या असतील तर नक्कीच कविता किचन रेसिपीला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर कविता किचनचा तुम्हाला जर कांदा लसूण मसाला किंवा चिकन मसाला, मटण मसाला घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर नक्कीच संपर्क करू शकता. अगदी आवश्यकतेनुसार यामध्ये मीठ वापरलेलं आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनटं छान मध्यम आचेवर शिजवून घेतलेलं आहे. खूप छान परफेक्ट अशी आपली ही चिकन रस्सा भाजी तयार झालेली आहे. गरमागरम कविताच किचन स्टाईलने सर्व करूया. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं नवीन चॅनल आहे त्यामुळे या चॅनलला 1 वर्षाच्या आत आपल्याला 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे. हा टप्पा पार करण्यासाठी तुम्ही नक्कीच मदत कराल ही आशा आहे. त्यामुळे जेवढं जास्त सबस्क्राईब करून जेवढं जास्त ही रेसिपी शेअर करता येईल तेवढी जास्त शेअर करा. हे पहा खूप छान परफेक्ट अशी आपली ही चिकन रस्सा भाजी झाली आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक कमेंट केल्याशिवाय पुढे जाऊ नका. त्याचबरोबर एक शेअर देखील नक्कीच करा. परफेक्ट अशी आपली थाळी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. अगदी छान अशी दिसत आहे. तुम्हाला उद्या सायंकाळी 4 वाजता कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. लवकरात लवकर ती रेसिपी देखील आपण नक्कीच पाहू. परफेक्ट अशी आपली चिकन थाळी या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. आषाढ स्पेशल या अगोदर आपण कापण्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्वारीच्या पुऱ्या असतील अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहिल्या त्या देखील नक्कीच पहा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.